नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण करूया ग्रीन चिकन। यालाच आपण हैदराबादी किंवा हरियाली चिकनसुद्धा म्हणतो। त्याच्यासाठी आपण आधी करूया त्याचं मॅरिनेशन। इथे जवळजवळ 700 ग्राम चिकन घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी इथे घालते आहे 2 चमचे आलं लसूण पेस्ट, अर्धी वाटी दही, 1 चमचा मीठ घालतीये, अगदी पाव चमचा हळद घालते। हळद जास्त घालायची नाही, आपल्याला ग्रीन कलर आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे। हा थोडासा गरम मसाला आहे। हे मिक्स करून त्याला एक अर्धा तास आपण मॅरिनेशनसाठी ठेवूया। हिरव्या मसाल्यासाठी आपण इथे घेऊया 1 जोडी कोथिंबीर, थोडा पालक आहे, म्हणजे पालकची 5-6 पानं आहेत, मुठभर पुदिना आहे, थोडा लसूण आहे, आलं आहे, 10 मिरच्या घेतल्यात मी। आपल्या तिखटाच्या हिशोबाने तुम्ही मिरच्या घेऊ शकता। आणि एक अर्धा लिंबू घेतलेला आहे। फोडणीमध्ये मी खडा गरम मसाला टाकणार आहे। त्याच्यामध्ये आहे लवंग आहे, दालचिनी आहे, काळा मिरी आहे, तेजपत्ता आहे, हिरवी वेलची आहे, चक्री फूल आणि दगडफूल आहे। 2 कांद्यांची पेस्ट करून घेतलेली आहे मी ग्रेव्हीसाठी। आणि चिमूटभर मी सोडा घेतलेला आहे इकडे। ह्या हिरव्या मसाला जेव्हा आपण वाटू तेव्हा टाकण्यासाठी, म्हणजे हिरवा रंग मेंटेन राहील। इथे कढईत मी तेल तापत ठेवलेलं आहे। 2 पळ्या तेल टाकलं, त्यात मी आता हे गरम मसाला घालते। गरम मसाला तडतडला आहे। आता मी कांद्याची पेस्ट टाकते। ही चांगली आपण शिजवून घेऊया, परतून घेऊया आणि मग पुढची प्रोसिजर करूया। या ठिकाणी मी हे 1 चमचा काळा मिरीचे दाणे घेतलेले आहेत, ते मी कुटून घेते। तिखटासाठी आपल्याला फक्त हिरवी मिरची आणि काळा मिरीचा वापर करायचा आहे। ते मी काळा मिरी बारीक ठेचून घेतलेला आहे। आपला कांदा छान शिजून झालेला आहे, कढई सोडली आहे कांद्याने। आता आपण इथे ह्यात चिकन घालूया शिजायला। चिकन छान हलवून घेऊया, 2-3 वेळा परतून चिकन शिजवून घेऊया आणि मग झाकण मारून ठेवूया एक 10 मिनिटांसाठी। या ठिकाणी चिकन जवळजवळ 70% शिजलेलं आहे। आपल्याला अजून एक 2 मिनिटाला शिजवून, म्हणजे 80% चिकन शिजलं की आपल्याला हा ग्रीन मसाला याच्यात घालायचा आहे। आधी का नाही घालायचा, कारण हा मसाला फार शिजला ग्रीन मसाला की तो काळपट दिसायला लागेल, त्याचा रंग बदलेल। जर आपल्याला रंग मेंटेन करायचा आहे तर 80% चिकन शिजल्यानंतरच हे घालूया हिरवा मसाला। चिकन आपलं 80% शिजलेलं आहे। आपण आता त्यामध्ये हा हिरवा मसाला घालूया। याच्यामध्ये मी एक 5-6 काजू पण घातले टेस्ट करताना, मी तुम्हाला दाखवायला विसरले म्हणून आता मी तोंडी सांगते। आणि हे छान हा मसाला मिक्स करून एक 7-8 मिनिटं अजून शिजूया। आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही, आपल्याला झाकण न ठेवता ह्याला शिजवून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं आपलं हे मिक्सरचं भांडं धुवून त्याचं पाणी मी यात घालणार आहे। आपलं ग्रीन चिकन ऑलमोस्ट झालेलं आहे। आता मी हा जो हे जे काळा मिरीची पावडर आहे हे तर घालून घेते। एक 2 मिनिटांनी आपण हे सर्व करून घेऊया। चला, हे आपलं ग्रीन चिकन इकडे तयार आहे। अगदी सोपी आणि व्यवस्थित सांगितलेली रेसिपी आहे। नक्की करून बघा, खायला खरंच अप्रतिम आहे। तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला या मग खायला। बाय।